श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकानो, गुरुजी सांगतात की तुमच्या नशिबाच्या आकाशात आता एक असं चक्र फिरू लागले ज्याची जाणीव सामान्य माणसाला होणे कठीण आहे. अखेर कर्क राशीचा गोल्डन टाइम सुरू झाला असून एका विशिष्ट दिवशी मिळणारी ही बातमी तुमची झोप उडू शकते. गुरुजीच्या मते हा केवळ ग्रहाचा बदल नाही तर गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सोसलेल्या त्रासाचा हिशोब चुकता करण्याची वेळ आली आहे. ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका, कारण तुमच्या कुंडलीतील राहू आणि शनीचे स्थान आता एक अशा बिंदूवरती आले आहे जिथे तुमच्या आयुष्यात अनपेक्षित आणि हादरून टाकणाऱ्या घटना घडतील. गुरुजी विशेष तत्वाने नमूद करतात की कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ एखाद्या धक्कादायक रहस्यासारखा उलगडा करणारा आहे. अमावस्याची सावली आता तुमच्या आयुष्यातून दूर होत असून तिची जागा एका दिव्य प्रकाश घेणार आहे. पण सावध राहा, कारण गुरुजी सांगतात की ही परिवर्तन होताना तुमच्या सभोवतालचे काही लोक किंवा परिस्थिती अचानक बदलू शकते. त्यामुळे तुम्हाला मानसिक धक्का बसण्याची शक्यता आहे. आणि हा गोल्डन टाईम तुमच्यासाठी सोन्याची खाण ठरणार की एखादे मोठे आव्हान घेऊन येणार हे समजून घेण्यासाठी गुरुजींनी एक एक शब्द सुद्धा अत्यंत काळजीपूर्वक ऐकणे गरजेचं आहे. कर्क राशीच्या जातकानं गुरुजींनी या भविष्यवाणीत अशा काही गोष्टी सुद्धा सांगितल्यात ज्या ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या आयुष्यातील 3 अशा मोठ्या घटना ज्या अगदी अचानक घडणार, त्याचा खुलासा गुरुजींनी या स्क्रिप्टमध्ये केलेला आहे. जर तुम्ही या बदलासाठी तयार असाल तर तुमची झालेली प्रगती देखील या एका क्षणात धोक्यात येऊ शकते. म्हणून गुरुजींनी दिलेला हा एक गंभीर इशारा आणि 7 मोठ्या खुशखबरी कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघणे अनिवार्य आहे तुमच्यासाठी, कारण व्हिडिओच्या अगदी शेवटी दिलेला एक गुप्त उपाय तुमचे नशीब पालटण्याची ताकद सुद्धा ठेवतोय. तर कर्क राशीच्या जातकानं गुरुजी सांगतात की सध्या तुमच्या मनाच्या कोपऱ्यात जी एक अनामिक भीती किंवा अस्वस्थता घर करून बसली, ती खरं तर एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. अमावस्याचा हा काळ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या जुन्या जखमा, नकारात्मक विचारांना बाहेर काढून तुमच्या मनाची शुद्धी करत आहे. गुरुजीच्या मते तर हा भावनिक गोंधळ म्हणजे तुमच्या अंतर्मनात येणारी एक मोठी स्थित्यंतरे असून त्यातून बाहेर पडताना तुम्ही पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आणि स्थिर व्हाल. ही तुमच्या आयुष्यातील पहिली धक्कादायक घटना ठरणार आहे जी तुमच्या स्वतःचीच नवीन ओळख तुम्हाला करून देईल. कार्यक्षेत्राच्या बाबतीत जर गुरुजींनी असा खुलासा केलाय जो ऐकून तुमचे विरोधक आतापर्यंत थरथर कापतील. तुम्ही आता तुमच्या नोकरीत, व्यवसायात एका अजिंक्य योद्ध्याच्या भूमिकेत प्रवेश करणार आहात. गेल्या अनेक दिवसापासून जे लोक तुमच्या मार्गात अडथळे आणत होते किंवा तुमच्या कामाचे श्रेय चोरत होते त्यांचा काळ आता भरलाय. गुरुजी सांगतात की तुमच्या कर्माचा उदय आता अशा प्रकारे होईल की तुमचे शत्रू सुद्धा आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील किंवा नतमस्तक होऊन तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे करतील. शत्रूचा हा नाश तुमच्या प्रगतीचा मार्ग रिकामा करण्यासाठी निसर्गानेच आखलेला एक मोठा डाव आहे. तुमच्या करिअरमध्ये सुद्धा आता एक अशी प्रचंड झेप घेण्याचे योग आले ज्याची स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होतात. गुरुजीच्या मते तुमच्या व्यवस्थापन कौशल्यात आणि बोलण्यात एक असा चुंबकीय प्रभाव निर्माण झालाय. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवताना कोणताही विचार करणार नाहीत. जे जातक नवीन संधीच्या शोधात आहेत त्यांना अचानक एखाद्या नामांकित कंपनीकडून किंवा सरकारी क्षेत्रातून अशा काही ऑफर मिळतील ज्या तुमच्या कल्पना पलीकडच्या असतील. हा केवळ नोकरीचा बदल नसून तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत होणारी एक मोठी ऐतिहासिक वाढ असणार आहे. गुरुजी येथे एक अत्यंत महत्त्वाचा सस्पेन्सचा उलगडा सुद्धा करतात. ते सांगतात की तुमच्या शत्रूचा नाश एका तलवारीने नाही तर तुमच्या यशाने होईल. तुमची प्रगती हाच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धक्का असेल. व्यवसायात घेतलेला तो धाडसी निर्णय असो किंवा ज्यांना लोकांनी सुरुवातीला वेडेपणा तुम्हाला म्हटलं तेच आता सोन्यासारखे फळ देऊ लागतील. तुमचा निर्णय तुमच्या व्यवसायाची प्राप्ती वाढेल. तुम्ही मार्केटमध्ये एक ब्रँड बनून समोर याल. तुमच्या यशाची ही घोडदौड पाहून तुमचे निंदक सुद्धा आता तुमचे गुणगान गाऊ लागतील. ही तुमची मोठी खुशखबरी असेल. कर्क राशीच्या जातकानं गुरुजींनी सांगितलेला हा बदल स्वीकारण्यासाठी तुमच्या मानसिक दृष्ट्या तुम्हाला खंबीर राहावे लागेल, कारण हे यश मिळत असताना तुमच्या सभोवतालचे काही तथाकथित मित्र त्यांचे खरे रंग दाखवण्याची शक्यता आहे. पण घाबरू नका, कारण त्यांची आंतरिक शक्ती आता जागृत झाली आहे. तुमची ही झेप आणि शत्रूचा
होणारा पाडाव हे केवळ सुरुवातीचे संकेत आहेत. या प्रवासात पुढे काय घडणार आहे, तो गुप्त उपाय कोणता आणि ते 7 आश्चर्यचकित रहस्य कोणते, जे तुमचे संरक्षण करेल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो, कारण अर्धवट माहिती तुम्हाला मोठ्या संकटात सुद्धा टाकू शकते. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या या भविष्यवाणीतील तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या आर्थिक स्थितीतील ते धक्कादायक परिवर्तन. गुरुजी सांगतात की तुमच्या कुंडलीत आता लक्ष्मी योगाचा असा काही प्रभाव पडणार आहे की गेल्या अनेक वर्षांपासून तुमची अडकलेली कामे आणि पैशांच्या समस्या एका क्षणात सुटणार आहेत. ही पहिली मोठी खुशखबर आहे. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आता आली असून ज्यांनी तुम्हाला आजवर आर्थिक बाबतीत नाकारले होते तेच आता तुमच्या प्रगतीचे साक्षीदार बनतील. गुरुजींच्या मते तुमच्या तिजोरीची दारे उघडण्याचा हा काळ असून नशिबाची साथ तुम्हाला प्रत्येक व्यवहारात मिळणार आहे. गुरुजी पुढे एका अत्यंत गूढ रहस्याचा उलगडा करतात. ते सांगतात की तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि तुमची स्वामींवरील श्रद्धा यामुळे तुम्हाला एखादे हरवलेले धन किंवा जुने सोन्या चांदीचे दागिने अनपेक्षितपणे परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. ही दुसरी मोठी खुशखबर तुमच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. जर तुम्ही एखाद्या कायदेशीर वादात अडकले असाल किंवा जमिनीचे व्यवहार रखडले असतील तर या विशिष्ट काळात तुम्हाला त्यात मोठे यश प्राप्त होईल. गुरुजींचा हा इशारा लक्षात ठेवा. हा धनलाभ केवळ पैसा नाही, तर तुमच्या कष्टाचा आणि संयमाचा सन्मान आहे जो निसर्ग तुम्हाला परत करत आहे. मात्र गुरुजी या आर्थिक सुबत्तेसोबत एक सावधगिरीचा इशाराही देतात. ते म्हणतात की जेव्हा लक्ष्मी घरात येते तेव्हा शत्रूंच्या नजराही तुमच्यावर पडू शकतात. ही तिसरी धक्कादायक घटना असू शकते. तुमच्या जवळचेच काही लोक तुमच्या या प्रगतीने आश्चर्यचकित होतील आणि तुमच्या कार्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. पण घाबरू नका, कारण गुरुजी सांगतात की तुमची आध्यात्मिक शक्ती आणि स्वामींचे संरक्षण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पैसा येत असताना त्याचा विनियोग योग्य ठिकाणी करा आणि आपली गुपिते कोणालाही सांगू नका, तरच ही भरभराट टिकून राहील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी आता एका अशा रहस्याचा उलगडा करत आहेत जे तुमच्या वैयक्तिक आयुष्याला पूर्णपणे हादरवून टाकेल. गुरुजी सांगतात की तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यात आता एक अभूतपूर्व बदल होणार आहे. ही तिसरी मोठी खुशखबर आहे. जे नातेसंबंध गेल्या काही काळापासून दुरावले होते किंवा ज्यांच्यात संवाद संपला होता, तिथे आता प्रेमाचा एक नवीन बहर येणार आहे. गुरुजींच्या मते तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल असलेली निष्ठा आणि प्रेम इतके वाढेल की जगाला वाटेल तुमच्यावर कोणीतरी वशीकरण केले आहे. लोकांच्या जळक्या नजरा तुमच्या सुखी संसारावर पडू शकतात, पण स्वामींच्या कृपेने तुमचे नाते अधिक घट्ट आणि सुरक्षित राहील. गुरुजी पुढे एका अत्यंत संवेदनशील विषयाला स्पर्श करतात जो तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा आनंद द्विगुणित करणार आहे. ही चौथी मोठी खुशखबर आहे. ज्यांच्या घरात पाळणा हलण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा होती किंवा जे जातक संतती सुखासाठी प्रयत्न करत होते, त्यांच्यासाठी हा काळ प्रत्यक्ष ईश्वरी आशीर्वादाचा ठरेल. गुरुजी सांगतात की घरात एखाद्या न्यूबॉर्न बेबीचे आगमन होण्याचे किंवा कुटुंबात एखादे मोठे मंगलकार्य जसे की साखरपुडा किंवा लग्न ठरण्याचे प्रबळ योग आहेत. हा आनंद इतका मोठा असेल की तुमच्या घराचे संपूर्ण वातावरण चैतन्यमय होईल आणि तुमच्या जुन्या सर्व जखमा या आनंदाने भरून निघतील. मात्र गुरुजी या सुखाच्या प्रवासात एक गंभीर इशाराही देतात जो तुम्हाला सावध करणारा आहे. ही दुसरी धक्कादायक घटना असू शकते. नातेसंबंधांमध्ये सुधारणा होत असतानाच कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्या या आनंदावर विरजण घालण्याचा किंवा गुप्तपणे तुम्हाला विरोध करण्याचा प्रयत्न करेल. गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या बाउंड्रीवर किंवा आसपास झाडाझुडपांची किंवा एखाद्या पिंपळाच्या रोपाची वाढ अचानक होताना दिसेल, जो निसर्गाचा एक गूढ संकेत आहे. अशावेळी विचलित न होता शांत रहा, कारण गुरुजी सांगतात की ही परिस्थिती केवळ तुमच्या संयमाची परीक्षा आहे. जर तुम्ही या काळात शांत राहिलात तर तुमच्या कौटुंबिक सुखाला कोणीही गालबोट लावू शकणार नाही. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल आणि तुमच्या बुद्धिमत्तेच्या त्या विराट रूपाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची भविष्यवाणी करत आहेत. गुरुजी सांगतात की शिक्षणाच्या क्षेत्रात आत्तापर्यंत तुम्ही जो संघर्ष केला आहे त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. ही पाचवी मोठी खुशखबर आहे. तुमच्या एकाग्रतेमध्ये अचानक अशी काही वाढ होईल की जे विषय तुम्हाला कठीण वाटत होते ते आता तुमच्या डाव्या हाताचा मळ ठरतील. गुरुजींच्या मते तुमच्या बुद्धीला आता सरस्वतीचा आशीर्वाद लाभला असून
परीक्षेत किंवा एखाद्या महत्त्वाच्या स्पर्धेत तुम्ही असा काही पराक्रम कराल की तुमच्या यशाची चर्चा संपूर्ण मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये होईल. गुरुजी पुढे एका अशा संधीचा उलगडा करतात जी तुमच्या करिअरची दिशाच बदलून टाकेल. ही 6वी मोठी खुशखबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहराबाहेर किंवा परदेशात जाण्याची इच्छा होती, त्यांच्या मार्गातील सर्व अडथळे आता एकामागून एक दूर होणार आहेत. गुरुजी सांगतात की कदाचित तुम्हाला एखादी अनपेक्षित स्कॉलरशिप किंवा एखाद्या नामांकित संस्थेकडून बोलावणे येईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या मेहनतीला आता नशिबाची 100% साथ मिळणार असून ही तुमची प्रगती पाहून तुमचे विरोधकही थक्क होतील. हा काळ तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीतील सुवर्णकाळ ठरणार आहे, असे गुरुजी आवर्जून सांगतात. परंतु याच काळात गुरुजी एका तिसऱ्या धक्कादायक घटनेचा इशारा देतात. ते म्हणतात की यश मिळत असताना तुमच्या मनावर अचानक भ्रमाचे सावट येऊ शकते. खूप जास्त आत्मविश्वासाच्या भरात किंवा चुकीच्या मित्रमंडळींच्या नादी लागून तुम्ही एखाद्या मोठ्या संधीकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता आहे. गुरुजींच्या मते तुमच्या आसपास अशा काही शक्ती कार्यरत असतील ज्या तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी गुरुजींचा एक विशेष सल्ला लक्षात ठेवा. पहाटेच्या वेळी अभ्यास करणे आणि स्वामींचे नामस्मरण करणे तुम्हाला या मानसिक भ्रमातून बाहेर काढेल. हा इशारा समजून घेतला तरच तुम्ही यशाचे हे शिखर कायमस्वरूपी सर करू शकाल. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजी आता या भविष्यवाणीच्या त्या टप्प्यावर आले आहेत जिथे तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे रहस्य उलगडणार आहे, ते म्हणजे तुमचे आरोग्य आणि तुमची आंतरिक शक्ती. गुरुजी सांगतात की अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या शारीरिक व्याधी किंवा मानसिक तणावाचा सामना करत होतात, त्यातून आता तुमची कायमची सुटका होणार आहे. ही 7वी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे. तुमच्या शरीरातील ऊर्जेचा स्तर अचानक इतका वाढेल की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल. गुरुजींच्या मते एखादा जुना आजार जो बरा होत नव्हता, तो आता योग्य उपचार आणि स्वामींच्या कृपेने मुळापासून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तुमचे शरीर आणि मन आता एका नवीन चैतन्याने भरून निघणार आहे. गुरुजी पुढे एका अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक अनुभवाविषयी सांगतात. या काळात तुमची आध्यात्मिक ओढ इतकी वाढेल की तुम्हाला ध्यानधारणेत किंवा नामस्मरणात एक वेगळाच आनंद मिळू लागेल. गुरुजींच्या मते तुमच्या आसपास अशा काही दैवी शक्तींचे संरक्षण कवच निर्माण होईल जे तुम्हाला बाहेरील नकारात्मक ऊर्जेपासून वाचवेल. विशेषतः मुख्य प्राण्यांविषयीचा तुमचा ओढा वाढेल. गुरुजी सांगतात की जर तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास अचानक मांजरींचे दर्शन झाले किंवा एखादी मांजर तुमच्याजवळ आली, तर समजा तुमच्यावर स्वामींची विशेष कृपा होणार आहे. हा एक असा संकेत आहे जो सांगतो की तुमची संकटे आता संपुष्टात आली आहेत. समारोप करताना गुरुजी आपल्याला त्या गुप्त उपायाचा आणि एका अत्यंत महत्त्वाच्या इशाऱ्याचा उलगडा करतात. गुरुजी म्हणतात की जरी सर्व काही सकारात्मक दिसत असले तरी तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून काही लोक गुप्तपणे तुमच्यावर करणी बाधा किंवा ब्लॅक मॅजिक सारख्या गोष्टींचा संशय व्यक्त करतील. पण घाबरू नका. गुरुजींनी सांगितलेला हा गुप्त उपाय लक्षात ठेवा. अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला किंवा मांजरीला काहीतरी खाऊ घाला आणि घराच्या मुख्य दरवाजावर थोडी विभूती लावा. हा छोटासा पण शक्तिशाली तोडगा तुमच्या प्रगतीचा मार्ग अधिक निष्कंटक करेल. गुरुजींच्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या स्मरणात राहून या गोल्डन टाईमचा आनंद घ्या, कारण तुमचे नशीब आता खऱ्या अर्थाने पालटले आहे. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेले हे मार्गदर्शन तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी पहाट घेऊन आले आहे. जर तुम्हाला ही माहिती आणि गुरुजींचे शब्द मनापासून पटले असतील तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या 5 प्रिय व्यक्तींना शेअर करून त्यांनाही या शुभवार्ता सांगा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढील प्रत्येक गुपित तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. श्री स्वामी समर्थ.